नमस्कार शेतकरी मित्रांनो, असे 5 वाण जे आपल्याला जून महिन्यामध्ये लागवड करू शकता, जे आपल्याला पुढच्या काळामध्ये एक मालामाल करून देऊ शकता। तर मित्रांनो, ते कोणते वाण आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार। शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आपल्या शेतीविषयी YouTube चॅनलमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। हो शेतकरी मित्रांनो, आजच्या परिस्थिती बघता पुढच्या येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपण मालामाल करणारे कोणते पिकं लावावे ते आज आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पहिलं पीक आहे टोमॅटो पीक। मित्रांनो, आज रोजी 30 मे आज आपण टोमॅटो मार्केट बघू शकता। टोमॅटो मार्केट्समध्ये टोमॅटोच्या कॅरेटला 550 ते 600 रुपये कॅरेट लोक मागणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये ही मागणी जवळजवळ 700 रुपयापर्यंत कॅरेट आपल्या मार्केटमध्ये विकणार आहे। तर जे काही शेतकरी मित्रांजवळ पावण्याचा अवलंब आहे किंवा पाऊस पडल्यावर का असना आपल्याला टोमॅटो पिकाची लागवड करायची आहे। आणि मित्रांनो, टोमॅटो जे आहे एक भरघोस उत्पादन देणारे पीक आहे। मित्रांनो, ह्या पिकाची लागवड येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण जर करत असाल तर आपल्याला हे भरघोस उत्पादन देऊ शकतो। भरघोस उत्पादन देऊन मालामाल पण करू शकतो। कारण की मित्रांनो, 700 ते 800 रुपये हमखास यंदा बाजार राहणार आहे। मित्रांनो, दुसरं पीक आहे कारलं पीक। कारण की मित्रांनो, कारलं पीक आता जी लागवड केल्यास त्याचं उत्पादन आणि त्याची उगवण क्षमता भरपूर भेटते। कारण की मित्रांनो, पुढे लागवड केल्यास त्याचा उतार एवढा खास भेटत नाही आणि उतार लो झाल्यामुळं आपलं उत्पादन कमी होते। तर मित्रांनो, जे काही शेतकरी मित्र कारले लावायचे इच्छुक असाल ते आपले कारले लावू शकता। मित्रांनो, कारल्यामध्ये पण 2 प्रकार येतात। कोणाला हिरवे कारले 3 प्रकार येतात। कोणाला हिरवे कारला चांगला लागतो, कोणाला ढवळा कारला चांगला लागतो, कोणाला कमी साईज वाला कारला चांगला लागतो। आणि जे शेतकरी मित्रांच्या पुऱ्या तालुका वाईज किंवा त्यांच्या क्षेत्रानुसार जिथे जो कारल्याची प्रसिद्धी आहे किंवा मार्केटमध्ये एक विश्लेषण करून आपण त्या वाणाला निवड करू शकता। मित्रांनो, तिसरं वाण आहे मेथी आणि कोथिंबीर। मित्रांनो, येणाऱ्या काही काळामध्ये म्हणजे पुढच्या 8 ते 4 दिवसामध्ये आपल्याकडे वातावरणामध्ये बदल होत आहे आणि ह्या बदलामुळं आपण मेथी करू शकता किंवा कोथिंबीर करू शकता। फक्त 8-4 दिवस आपल्याला पाणी भरायचे आहे फास्टमध्ये, रोजच्या रोज पाणी द्यायचे आहे। आणि वातावरणामध्ये होणारे बदल आणि टेम्परेचर कमी झाल्यामुळं आपली कोथिंबीर आणि मेथी याला भरपूर उत्पादन तर भेटू शकतं, पण भरपूर आपल्याला मालामाल करून देऊ शकतं। मित्रांनो, चौथं पीक आहे वांगी। मित्रांनो, हे वांगी जे पीक आहे हे लॉंग टर्म खेळणारे पीक आहे। मित्रांनो, हे वांग्याला नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये, ऑक्टोबर पासून नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत ह्या वांग्याला जवळजवळ 800-900 रुपये 1000 रुपयापर्यंत कॅरेट मार्केट नाशिक मंडीला विकत आहे। आणि मित्रांनो, जे काही शेतकरी मित्र वांगे लावायला इच्छुक असाल त्यांना वांग्याचं नियोजन करायचं आहे। मित्रांनो, 5 वाण आहे जे काही वेलवर्गीय पीक आहे। जे काही शेतकरी मित्र वेलवर्गीय पिका लावायला इच्छुक असाल ते शेतकरी मित्रांना वेलवर्गीयमध्ये आपण दोडका किंवा गिळका लावू शकता। मित्रांनो, हे दोडकं पीक असं आहे की आपल्याला फटाफट आवरेज देऊन देतं आणि फटकन मालामाल करून देतं। कारण की मित्रांनो, आजच्या परिस्थितीनुसार मार्केटमध्ये किंवा आपल्या शेतकरीला फक्त प्यायपुरतं पाणी आहे आणि जे काही शेतकरी मित्रांजवळ पाणी प्यायचे व्यतिरिक्त आहे ते शेतकरी मित्रांना हे 5 पिकातून कोणतेही पीक आपण केल्यास आपण भरपूर मालामाल किंवा भरपूर पैसे आपण आजच्या कमीपेक्षा जादा कमवू शकतो। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आले आहात ते व्हिडिओला लाईक करून घ्या, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवर ठेवायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर पडेल। तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर एक पाऊल आनंदाकडे। जय हिंद, जय जवान, जय किसान।